नमस्कार, मी अनघा. अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अशामध्ये जर आपण मस्त गरमागरम कढी तयार केली आणि कढी आणि भात हा जर मेनू झाला तर काय बहार येईल. चला मग आज आपण कढीची रेसिपी कशी करायची हे पाहूयात. सर्वात आधी कढीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. तर या इथे मी हे आंबट असं ताक इथे घेतलेलं आहे. अर्धा लिटर ताक घेतलंय मी. आज अर्धा लिटर ताकाची कढी बनवणार आहे. बेसन घेतलेलं आहे आपण साधारण 2 ते 3 चमचे. 1 इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर, थोडीशी चवीपुरती साखर, कढीपत्ता, मिरची, मोहरी, हिंग, हळद, जिरे, मीठ, तेल आणि लागेल तितकं पाणी. साहित्य पाहिलं. आता आपण याची कृती पाहूयात. ताकामध्ये सगळ्यात आधी आपण त्याला बेसन लावून घ्यायचं आहे. या इथे मी एका वाटीमध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे बेसन घेतलंय. त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. हे बेसन आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असं थोड्याशा प्रमाणात बेसन घेऊन त्यात थोडंसंच पाणी घालायचं, म्हणजे त्याच्यात काही गुठळ्या राहत नाहीत. आधी व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करता येतं. अजिबात त्याच्यात गाठी नाही ठेवायच्या आपल्याला. व्यवस्थित स्मूथ अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊया आणि मग याला अशी पातळ पेस्ट आपल्याला बनवायची आहे. आपण डायरेक्ट ताकामध्ये सुद्धा बेसन मिक्स करू शकतो, पण तसं केल्याने गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही करून घेतलं तर ते सोपं जाईल. आता आपण या ताकामध्येच हे बेसन ॲड करणार आहोत. छान असं मिक्स होतं ताकामध्ये हे बेसन असं केल्यामुळे. तर आपण इथे ताकाला बेसन लावून घेतलंय. सगळ्यात आधी आपण इथे कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करूयात. तोपर्यंत मी या मिरच्या कट करून घेते. खूप बारीक नाही ठेवायच्यात आपल्याला मिरच्या. मिरचीचे तुकडे आपल्याला इझिली काढून टाकता येतील कढीतून. इतपत ते छोट्या आकारात कट करायचे आहेत. हा 1 इंच आल्याचा तुकडा आहे, त्याची मी सालं काढून घेतलेली आहेत. आणि आता आपण आलं किसणीने किसून घेऊयात. तुम्ही आलं आणि मिरचीची पेस्ट वाटून सुद्धा घालू शकता. तेल छान गरम झालंय. सगळ्यात आधी आपण मोहरी घालू, जिरे, मिरची, कढीपत्ता, किसलेलं आलं घालायचं आपल्याला. फोडणी छान परतून घ्यायची आपल्याला. हिंग आणि थोडीशी हळद घालायची आहे. आणि आता आपण याच्यामध्ये ताक घालणार आहोत. तुम्हाला जितकं पातळ हवंय त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं. कढीला छान उकळी आली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी चवीपुरती साखर घालायची आहे. 1 चमचाभर साखर घातली मी यात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपल्याला.
आणि आता सगळ्यात शेवटी जेव्हा आपली कढी छान उकळतीये तेव्हा याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, चवीपुरतं मीठ. असं केल्याने काय होतं, आपलं ताक आहे किंवा जे दही तुम्ही कढीसाठी वापरताय त्याच्यामध्ये जर तुम्ही आधी मीठ घातलं किंवा फोडणीला दिल्यानंतर लगेच मीठ घातलं तर ते दही फाटण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण सगळ्यात शेवटी जेव्हा आपण कढी उकळतोय आणि आता ती बंद करणार आहोत तेव्हा मीठ घालायचं. आपली कढी छान उकळली आहे. आता मी ही बंद करते. तर आपली गरमागरम कढी तयार आहे. तुम्ही सुद्धा मस्त गरमागरम भातासोबत ही कढी नक्की तयार करा आणि पावसाळ्यात त्याचा आस्वाद नक्की घ्या. अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.